स्पोर्ट फाउंडेशन ह्या संघाच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल 8 षटकांची ही मॅच आहे. आज या स्पर्धेचा अगदी चौथा दिवस इथे संपन्न होतोय. गेले 2 दिवस देखील तुम्ही प्रीमियर लीग फॉर्मॅट पाहिला. पहिल्या दिवशी ओपन हाफचं क्रिकेट इथे तुम्हाला अनुभवायला मिळालं. उद्या मात्र सुपर 6, त्यानंतर सेमीफायनल, फायनल अर्थात NPL नेहरू नगर प्रीमियर लीग सीझन 1 पहिल्या पर्वाचा मानकरी कोण, या प्रश्नाचं उत्तर उद्या तुम्हाला या मैदानावरती भेटणार. उद्या मात्र सुपर संडे आणि दर्जेदार मॅचेस इथे तुम्हाला पाहायला मिळतील. उद्या जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं अगदी एक्झिबिशन मॅच, महाराष्ट्र पोलीस आणि सर्व पोलीस बांधवांची एक्झिबिशन मॅच देखील उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे हो पुन्हा एकदा आपण पाहिले बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, एक बॉल पुढे टाकला, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, गुडलँड वरती बॉल होता, बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित पाहायला मिळाला नाही, डॉट बॉल येतोय. नितीन कुमार षटक क्रमांक 2 मध्ये. पुन्हा एकदा गुडलँड वरनं आपण पाहिला खूप बाहेर जाणारा बॉल व्हाईट बॉल असेल. अगदी आपण उद्या कमलेश दादा वाळके यांच्या माध्यमातून जर पाहिलं गरजू अशा सर्व नागरिकांना इथे मात्र ब्लँकेटचं वाटप इथे मात्र जे केलं जाणार आहे. खूप सुंदर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी डीप लॉंगण मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये एक भन्नाट स्ट्रोक, 4 धावा आहेत. चौकार येतोय. धावफलक आपण पाहतोय इथे मात्र 4 धाब्यांनी पुढे पोहोचले, 12 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. आक्रमकता आपण पाहतोय मैदानावरती मात्र आता बॅटिंग मध्ये तुम्हाला जाणवतीये. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं थोडीशी शांत दिसणारी बॅटिंग, त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र आता बॅट्समन थोडेसे आक्रमक झालेत. अथर्व स्टॅकेटवरती तयार आहेत. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही पाहायला मिळणार नाहीये, डॉट बॉल. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. नितीन कुमार यांच्या माध्यमातून आपण पहिले या अगोदर दुसरे षटक जे पाहतोय, पहिल्या षटकामध्ये देखील चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग एफर्ट्स. डीप पॉइंट मध्ये हा बॉल ट्रॅव्हल होणार आहे, जातोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील इथे 4 चौकार, 4 रन. धावफलक पहा 4 धाब्याने या ठिकाणी मात्र पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये अगदी हलकासा बदलाव इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 4 धाब्यांनी आपण पाहतोय 16 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. पुढे एकदा इथे मात्र डीप वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक सोपा सुंदर अप्रतिम झेल आणि याबरोबर नाईस कॉट. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज नितीन इथे पहिले यश संपादन करून देत आहेत. आनंद पाहायला मिळतोय, उत्साह पाहायला मिळतोय आणि आपण पाहतो विकेट मिळवल्यानंतर टीम मध्ये जल्लोष, उत्साह इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्कोर कार्ड आपण पाहतोय 16 धावा धावफलकामध्ये आहेत आणि ज्या पद्धतीने इथे मैदानावरती कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली, विशेषतः पहिल्या षटकामध्ये आपण अनुभवलो खूप दर्जेदार बॉलिंग इथे पाहायला मिळाली. दुसरं षटक सुरू झालं, काही मोठे स्ट्रोक आले, पण त्यानंतर इथे विकेट येताना देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लेंथ बॉल त्याला अगदी खेळण्याचा प्रयत्न होता, एक बॉल पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि याबरोबर षटक क्रमांक 2 देखील मैदानावरती इथे संपेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहतोय भाई चौधरी स्पोर्ट्स संघाच्या स्कोर कार्डवरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकामध्ये आहेत. सलमान शेख सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 3 अनिल बॉलिंग मार्क वरती आलेत.
स्विच हिट्स करण्याचा प्रयत्न होता. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहतोय बॉलनं हलकंसं वळण घेतलं. बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क टायमिंग इथे पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 मध्ये धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन हा संघ पहा प्रथम तर बॅटिंग करतोय. अगदी फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला अगदी डीप काउ कॉर्नर मध्ये खेळणे. फिल्डर तिथे असेल. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे पुढे पोहोचतंय आणि छोटंसं अपील देखील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. 2 धाब्यांनी स्कोर कार्डला अगदी आकार भेटलेला आहे. स्कोर कार्ड पुढे पोहोचते. धावफलकावरती जर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 सुरू असताना आतापर्यंत इथे जर आपण पाहिलं 18 धावा धावफलकामध्ये आहेत. शांत स्वरूपाची बॅटिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. आक्रमकता इथे थोडीशी कमी पाहायला मिळेल, कारण आतापर्यंत काहीशे मोठे स्ट्रोक आले होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा इथे सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं गोलंदाजीचा बोलबाला इथे तुम्हाला ह्या मॅच मध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळालाय. टॉस जिंकला त्यानंतर आपण पाहिले खऱ्या अर्थानं इथे मैदानावरती मात्र बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार कामगिरी करणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. 19 धावा इथे मात्र धावफलकावरती आहेत. अनिल तयार. हो, पुन्हा एकदा खूप सुंदर बॉल करण्याचा प्रयत्न होता. अंपायर्स कळवतायत व्हाईट बॉल. उजव्या स्टंपच्या खूप बाहेर जाणारा हा बॉल होता. पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिलं हलकंसं वळण बॉल न घेतलं तिथे मात्र आपण पाहतोय व्हाईट बॉल आलाय. 20 धावा इथे धावफलकावरती. गोलंदाज तयार. हो, पुन्हा एकदा बॅकफुट पॉइंट मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे असेल. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहूया. इथे कोणताही नसेल. धावफलक आपण पाहतोय पुन्हा एकदा एका धाब्याने मात्र पुढे पोहोचलंय. हलकासा बदल इथे तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 21 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. फुल टॉस, लॉंग लेग, स्क्वेअर मध्ये बॉल येईल. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल देतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील इथे सौरभ यांना. 4 चौकार, 4 रन. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ह्या विभागाचं एक तरुण तडफदार नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय कमलेश दादा वाळके यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. नेहरू नगर प्रीमियर लीग मध्ये दादांचं देखील या ठिकाणी मनापासून मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार असेल. षटक क्रमांक 3 मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. हो, पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. डीप थर्ड बँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर तिथे कोणताही पाहायला मिळणार नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे. बॉल पोहोचतोय पुन्हा एकदा थर्ड बँड बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील पुन्हा एकदा तुम्हाला. 4 चौकार. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट. मोठा स्ट्रोक आपण पाहिलाय. उंची खूप पाहायला मिळाली. डिस्टन्स थोडासा कमी आहे, पण त्याबरोबर आपण पाहतो इथे पुन्हा एकदा धावा देखील मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतील. स्कोर कार्ड पुन्हा एकदा हलकासा बदल इथे धावफलकामध्ये होणार आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहतोय धीरन स्पोर्ट फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून इथे 31 धावा धावफलकामध्ये आल्यात आणि तुम्ही पहा इथे या अगोदर देखील पहिल्या षटकामध्ये देखील काहीशे मोठे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाले होते, पण त्यानंतर इथे एक विकेट आली आणि त्यानंतर देखील पुन्हा एकदा मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल आणि याचबरोबर पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज असेल बाद. षटक क्रमांक 4 मध्ये इथे मात्र यश तन्मय इथे मात्र मिळवतायत आणि राजू इथे मात्र बाद होणार आहे. दुसरा जबरदस्त धक्का इथे संघाला मिळालाय राजू यांच्या माध्यमातून.
स्कोर कार्ड जर आपण पाहिलं अगदी 31 धावा धावफलकामध्ये आल्या 3.2 नंतर दुसऱ्या विकेटचं पतन इथे आपण पाहिले. दुसरा फलंदाज संघानं खर्च केलाय. अजय पाटील न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. एका बाजूला सौरभ यांना आपण पाहतोय 9 बॉलचा सामना केलाय, 16 बनवल्यात, एक चांगली इनिंग इथे पेश करतायत आणि अशा पद्धतीने इथे 8 षटकांची मॅच आहे. इथे एक संयमी क्रिकेट खेळणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. अटॅक होणं हे देखील मैदानावरती गरजेचं असेल. मोठी स्ट्रोक, मॅक्झिमम स्ट्रोक येणं हे देखील गरजेचं असेल. पण संघाची गरज ओळखून खेळणं हे मैदानावरती खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. कारण एका बाजूला आपण पहिले 2 विकेट्स गेल्यात, त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप हे मैदानावरती होणं गरजेचं असेल. व्हाईट बॉल, वेग खूप होता, दिशा इथे मात्र बॉलिंगमध्ये पाहायला मिळाले नाही. तन्मय यांच्या माध्यमातून स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुन्हा एकदा एका अतिरिक्त धावेने पुढे पोहोचले. 32 धावा धावफलकामध्ये आल्यात. नेहरू नगर प्रीमियर लीग अगदी चौथा दिवस तुम्ही या ठिकाणी पाहताय. पहिली मॅच हो बॅकफुट वरती गेले, त्यानंतर आपण पाहिलं खूप सुंदर शेवटच्या क्षणी आपण पाहिलं बॅटचा फ्लो ओपन केला. बॅकफुट पॉइंट मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि वेगाचा पूर्णपणे वापर करताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्ही पहा वेग खूप आहे. वेगाबरोबर अचूक टप्प्यांवरती बॉलिंग करणं हे देखील मैदानावरती तितकंच गरजेचं आहे. कारण तुम्ही पाहिले अलीकडच्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज खूप पाहायला मिळतात आणि या परिस्थितीमध्ये संतुलित वेग आणि त्याबरोबर अचूक टप्पा व्हेरिएशन ह्या सर्व गोष्टी तुमच्या बॉलिंगमध्ये असणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी असल्यानंतर कुठेतरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्या नावाचा बोलबाला इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. खूप सुंदर स्ट्रोक खेळलाय. अगदी कव्हर एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये आपण पाहतोय. हा बॉल तिथे ट्रॅव्हल होईल. बॉल जाणार आहे पुन्हा एकदा बाउंड्री लाईन पार. धावा मिळणार आहेत तुम्हाला 4. गोलंदाजाबद्दल आपण जी काही चर्चा करत होतो, पण तितकंच आपण पाहतोय आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटिंग फॉर्मॅटला देखील खूप मोठे महत्त्व आहे. कारण तुम्ही पाहिले अलीकडच्या काळामध्ये चांगले चांगले फलंदाज आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रीमियर लीग फॉर्मॅटमधून मोठमोठे फलंदाज घडताना निर्माण होताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हा एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. अगदी आपल्या विभागाच्या, आपल्या गावाच्या, आपल्या शहराच्या, आपल्या वार्डाच्या विभागातून प्रीमियर लीग फॉर्मॅटमधून चांगला परफॉर्मन्स द्यायचा. त्यानंतर आपण पाहतो ओपन गटामध्ये तुम्ही एखाद्या 2 चांगल्या मॅचेसमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दिल्यानंतर नक्कीच महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट देखील तुमची दखल घेणार. यात मात्र कोणतीही शंका नाहीये. त्यासाठी तितका चांगला परफॉर्मन्स, त्यासाठी तुमची जिद्द, तुमची मेहनत, तुमचा सराव ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे नियमित असणं हे देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे निर्माण करत असताना तुमच्याकडे फिटनेस किती आहे यावरनं देखील तुमच्या खेळाचं प्रदर्शन, तुमचा परफॉर्मन्स हा ठरत असतो. पुन्हा एकदा पुढे सरसवत हो हो कॉट बिहाइंडचा शिकार. तिसरा फलंदाज इथे असेल बाद. सुंदर कॅच विकेट किपरच्या माध्यमातून. तर या ठिकाणी पारितोषिक आहे ते अमोलजी चौगुले यांच्या वतीनं प्रत्येक रोहित पवार यांच्याकडून अमोल चौगुलेसाठी पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. लागोपाठचे 3 षटकार खेळल्यावर 1000. महाराष्ट्र पोलीस संतोषजी गोरे यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 षटकार ठोकले तर 1000. पारितोषिकांची खूप मोठी उधळण आज तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आपल्याच परिसरातील, आपल्या विभागातील हे खेळाडू, आपल्याच बरोबर असणारे काही मित्र, आपल्याच घरातील काही सदस्य आज नेहरू नगर प्रीमियर लीग मध्ये आपला परफॉर्मन्स देणार आहेत. 37 धावा आहेत. 35 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या 35 मिनिटांमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये 8 षटकं करणं गरजेचं आहे. 4 षटकं संपली आहेत. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं 37 धावा इथे मात्र धावफलकामध्ये आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये अमोल न्यू बॅटल आलेत. त्यांच्यासाठी देखील पारितोषिक इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. अजय पाटील आणि अमोल कशा पद्धतीने इथे कामगिरी करणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. बॉलिंग मार्कवरती तन्मय तयार आहेत.
व्हाईट बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये देखील हलकासा बदल इथे होतोय. व्हाईट बॉल चेक केला जाणार आहे. टीव्ही अंपायरची मदत आपण इथे घेतोय. टेक्नॉलॉजीचा वापर इथे मात्र होणार आहे. अमित भाऊ गोफन यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. फक्त अमोलसाठी हे पारितोषिक आहे. अभिजित भाऊ गोफड यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. तर महाराष्ट्र पोलीस संतोषजी गोरे यांच्या वतीने लागोपाठचे 3 षटकार जर ठोकले तर अमोलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सुनील भाई वाल्मिकी उर्फ चुन्नू यांचं आगमन या ठिकाणी होते आणि त्यांचं आगमन होते एका दर्जेदार ब्रँडेड स्ट्रोकनं. छेरन षटकार, 6 धावा. ब्रँडेड फटका आपण पाहतोय. नेहरू नगर प्रीमियर लीगचा हा एक ट्रेडमार्क तुम्हाला पाहायला मिळेल. 6 धावा आणि प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिले इथे अभिजितजी गोफडे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक इथे असणार आहे. अमोल चौघुले मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा हो, याबरोबर व्हाईट बॉल असेल. थोडीशी दिशा भटकटतोय गोलंदाज. या अगोदर मोठा स्ट्रोक आल्यानंतर थोडंसं दडपण, थोडासा प्रेशर वाढलाय आणि पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. पाहूयात कशा पद्धतीचं कमबॅक असेल की बॅटिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठ्या स्ट्रोकचा सिलसिला इथे कायम असणार आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थितरित्या बॅटवरती बॉल मिडल झाला नाही. डीप लॉंग ऑन मध्ये बॉल पोहोचेल. फिल्डर तिथे चेंडूला फील्ड करेल आणि इथे मात्र एक सिंगल येणार आहे. धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदलाव होतोय. षटक क्रमांक 5 मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धीरणभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या स्कोर कार्ड मध्ये 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 47 लॉस ऑफ 3 विकेट्स. डीप कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल, फिल्डर बॉल खाली टेक अँड व्हेरी गुड कॅच. खूप सुंदर कॅच. चौथा धक्का अजय पाटील इथे पवेलियन मध्ये. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. ताकद थोडीशी कमी होती, लांबी खूप कमी पाहायला मिळाली आणि उंची खूप होती. डिस्टन्स कमी पाहायला मिळाला आणि याबरोबर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं कोणतीही चूक केली नाही आणि सुंदर झेल इथे तुम्हाला पाहायला मिळालं. सुंदर कॅच पाहायला मिळाला आणि चौथ्या विकेटचं पतन इथे धीरणभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी चौथा फलंदाज संघानं गमावलाय. 47 धावा धावफलकामध्ये आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थाने किती धाव्यांचं टार्गेट इथं सेट होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. ज्यावेळेस बातचीत झाली, टॉस झाला, त्यावेळेस संघनायकानं इथे मात्र बातचीत मध्ये जे कळवलं होतं 80-90 धावा बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली, सुरुवातीलाच आपण पाहिलं बॉलिंगच्या माध्यमातून खूप मोठं तंत्र बनवलं होतं. कमबॅक करण्याचा प्रयत्न थोडासा मध्ये मैदानाच्या आतमध्ये झाला, पण त्यानंतर देखील आपण पाहिलं जे काही ग्रेट थ्रू मिळवले गेले. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संघाची गरज ओळखतायत आणि ह्या पद्धतीने गोलंदाजी करतायत. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ह्या सर्व गोष्टी तुमच्याकडे अनुरूप आहेत, पूरक आहेत आणि तुम्ही पाहताय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र नेहरू नगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तुमच्याकडनं पाहायला मिळते. एजाज भाई या संघाच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळेल. हो, पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा हा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नसेल. षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 ओव्हर नंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना धीरणभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन 47 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 47 धावा धावफलकामध्ये आहेत. षटक क्रमांक 5 संपले. अजूनही 3 ओव्हर्स इथे बाकी आहेत. उर्वरित 18 बॉल 3 ओव्हर्स मध्ये मात्र किती रन्स इथे स्कोरबोर्ड वरती लागणार, किती धावांचं टार्गेट सेट होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. हो, स्लोवर वन आपण पाहतोय. इथे गती खूप कमी होती. अचूक टप्पा होता. बाउन्स देखील या चेंडूवरती पाहायला मिळाला. खूप दर्जेदार गोलंदाजी दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून. संघाचे संघनायक आहेत आणि याच बरोबर अमोल चौघुलेच्या बॅट मधून येतोय एक जबरदस्त स्ट्रोक. जबरदस्त ट्राय देखील तिथे तुम्हाला पाहायला मिळाला. प्रयत्न खूप सुरेख होते पण बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. 6 रन, दर्जेदार ब्रँडेड षटकार, 6 धावा.
खूप आक्रमकता इथे मैदानावरती बॅटिंग मध्ये अमोल चौगुले यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. मोठे स्ट्रोक देखील आलेत. पुढे एकदा अलॉंग द कार्पेट टिप काउ कॉर्नर लॉंग ऑन एरियामध्ये हा चेंडू जाणार आहे. फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करेल. याबरोबर पुन्हा एकदा एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये. धावफलकामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा हलकासा बदल इथे पाहायला मिळेल. 54 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 6 इथे जे मार्गस्थ आहे. 8 षटकांची मॅच आहे. चला यानंतर होणारी मॅच आणि काय इनिंग ब्रेक मध्ये आपण लगेच टॉस करणार आहोत. कॅप्टन इथे रेडी. इथे आपण पाहिले हलक्या तड पुढे एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता. तिथे फिल्डर अवेलेबल आहे. स्कोरकडे एका धावेने पुढे पोहोचतोय. हलकासा बदल देखील जे मार्गस्थ आहे. दिलीप वर्मा. हो पुढे एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही नाहीये. बॉल वरती आपण पाहतोय फिंगर रोल केले आणि त्याबरोबर आपण पाहतोय अगदी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गुडलँड वरती बॉल पिचिंग झाला ना. हलकशी उसळी घेणारा हा बॉल आपण त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. हलकसा बाउन्स ह्या बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वेग कमी होता पण इथे अतिशय दर्शेदार गोलंदाजी पाहायला मिळते. षटक मैदानाच्या आतमध्ये इथे 6 षटकं संपली आहेत आणि 55 धावा इथे धावफलकामध्ये 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. बॅटिंग पॉवर प्ले. 55 धावा 6 षटकं इथे आपण पाहतोय मैदानावरती संपलेत. अजूनही 12 बॉल 2 षटकं 2 ओव्हर्स इथे बाकी आहेत. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार याकडे देखील सर्वांचं लक्ष मैदानावरती असेल. कारण चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. नेहरू नगर प्रीमियर लीग NPL ह्या फॉर्मॅट मधनं. गोलंदाज तयार नितीन. हो खूप सुंदर बॉल. गती खूप कमी होती. इथे आपण पाहतोय गती कमी असताना देखील आपण पाहतोय इथे मैदानावरती अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानावरती मात्र बॉल पिचिंग झालाय. अगदी संतुलित वेग आहे. अचूक टप्प्यांवरती मात्र गोलंदाजी केली जाते. हो पुन्हा एकदा हा बॉल खेळलाय. डीप काऊ कॉर्नर लॉंग ऑन मध्ये फिल्डर तिथे असेल. बॉलला फील्ड करतोय. त्याचबरोबर इथे आपण पाहिले बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. धाबा मिळणार आहेत 4. अभिजित भाऊ गोफड यांच्या वतीने पारितोषिक येते. शिवराज आणि अमोल हे 2 बॅटल आहेत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. ओव्हर नंबर 7 तुम्ही पाहता. बॅटिंग पॉवर प्ले मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमच्या माध्यमातून असेल. व्हाईट बॉल खराब बॉल पाहायला मिळतोय. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. 60 धावा धावफलकामध्ये आल्यात. षटक क्रमांक 7 जे मार्गस्थ आहे. चांगल्या चुन्नूभाई वाल्मिकी आणि प्रकाशभाई जनवाल यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि त्यांच्या आगमनाबरोबर येतोय नेहरू नगर प्रीमियर लीगचा एक ट्रेडमार्क चरण शिवराज यांच्या बॅटमधून आलेला षटकार. 6 धावा. धावफलक पहा 6 धावेने अगदी झटपट पुढे सरकते. 66 धावा स्कोर मध्ये आल्यात. शिवराज खूप आक्रमक झालेत. स्लोवर वन बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित पाहायला मिळाला नाही. इथे रन घेण्याचा प्रयत्न बेल सोडवल्यात आणि रन आउटचा शिकार. फलंदाज क्रमांक 5 इथे मात्र डगआउट्स मध्ये 5वा धक्का. पाचवा फलंदाज इथे आपण पाहतोय संघ गमवलाय. शिवराज आणि अमोल यांच्या माध्यमातून आपण पाहतो इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये.
हो, याबरोबर पुन्हा एकदा डीप लॉंग ऑन मध्ये बॉल फिल्डर तिथे असेल, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आणि 2 धावा इथे पुन्हा एकदा पूर्ण होत आहेत. एक चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या बॉलिंग बरोबर चांगली फिल्डिंग हे देखील तुमच्या टीमकडे खरं तर तुमच्या गेम प्लॅनिंग मधील एक महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. तुमच्याकडे बॉलिंग कशा पद्धतीची आहे त्यापेक्षा तुमची फिल्डिंग कशी आहे यावरनं तुमच्या टीमचे बरेचसे गोष्टी मात्र स्पष्ट होत असतात. चांगली फिल्डिंग हे देखील खूप सूत्र तुमची मात्र या ठिकाणी स्पष्ट करत असते. हो हो, इथे स्ट्रोक फसलाय, पॉइंट मध्ये कोणतीही चूक नाहीये आणि तिथे आपण पाहतोय कॅच होतोय. 6वा फलंदाज इथे डॅगआउट्स मध्ये आहे. एका पाठोपाठ एक धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन संघाचे फलंदाज मैदानावरती येतात, हजेरी लावतात. कोणताही फलंदाज इथे मोठी इनिंग खेळण्यामध्ये यशस्वी होत नाहीये. ज्या पद्धतीने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये आहे, नितीन यांचं कौतुक करावं लागेल. खूप दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 विकेट्स नितीन यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाल्या. 7 षटकं संपली आहेत आणि धीरेनभाई शाह स्पोर्ट फाउंडेशन 68 धावा 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अडुसष्ट धावा धावफलकावर आहेत. थोड्याच वेळानंतर कैलासवासी दिलीप शंकर वाडेकर स्पोर्ट्स क्लब यांच्या विरोधात शंकरभाऊ कदम स्पोर्ट्स फाउंडेशन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला गणेश जाधव असेल तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश गोसावी आणि कैलासवासी दिलीप शंकर वाडेकर या संघाचे संघमालक अक्षयजी वाडेकर यांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. एक मोठी मॅच, एक बिग फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र मैदानाच्या आतमध्ये वापरलं गेलंय आणि फलंदाजाला जागेवर उभं करून ठेवण्याचं काम आणि लेग बायच्या रूपात मिळालेली सिंगल, या सिंगल बरोबर धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावर धावा आहेत त्या 69 धावा. 69 धावा तुम्ही पाहताय धावफलकामध्ये. ब्लॉक होलला तुम्ही पाहताय अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी एक प्रमुख शस्त्र अस्त्र म्हणावं लागेल आणि तुम्ही पाहताय अशा पद्धतीचे बॉल्स तुम्हाला नेहमीच आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. हो, पुन्हा एकदा बॅटची एज, तिथे मात्र थर्ड मॅन मध्ये बॉल. आउटफील्ड खूप फास्ट आहे. फिल्डर बॉलला तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न केला, शर्यत लागली होती आणि ती शर्यत तिथे बॉल जिंकतोय. बॉल थर्ड मॅन बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील इथे 4 रन. 4 धावा मैदानावरती येत आहेत आणि धावफलक देखील आपण पाहतो इथे पुन्हा एकदा पुढे पोहोचते. स्कोरबोर्ड मध्ये हलकासा बदलाव. 4 धावेने होणार आहे. 73 धावा धावफलकामध्ये आल्या. शेवटचं षटक आहे. इथे आता इंग्रजांचं तत्व तुम्हाला वापरावं लागेल, तोडा फोडा आणि राज्य करा. कारण तोडफोड करावी लागेल ती बॉलिंगची. इतरत्र तोडफोड करून जमणार नाहीये, कारण इथे जर मोठा स्कोर उभा केला तर पुन्हा एकदा आज दिवसभरामध्ये 2 मॅच जिंकत अगदी सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्याचा प्रयत्न तुमचा असेल. त्यासाठी लागोपाठ 2 मॅच जिंकणं हे मैदानावरती गरजेचं असेल. त्यासाठी चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग हे सर्व तुमच्या टीमकडे मैदानावरती असणं तितकंच गरजेचं असेल. कारण तुमच्या टीमचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीचं आहे यावरनं मात्र तुमच्या टीमचं भविष्य तिथे ठरणार आहे. 74 धावा धावफलकामध्ये आहेत. 7.3 नंतर अजूनही इनिंगमध्ये 3 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत. बॉलिंग मार्कवरती तन्मय तयार आहेत. स्ट्राईक एंडवरती हो, याबरोबर खूप वेगवान बॉल, खूप वेगवान होता. गुडलँड स्पॉटवरती ट्रॅव्हल झाला. अगदी पिचिंग झाल्यानंतर आपण पाहिले थोडासा स्विंग ह्या बॉलमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी स्विंग करत बॉल विकेट किपर दिलीप वर्मा यांच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथे मात्र तन्मय यांच्या माध्यमातून शेवटचं षटक ची प्रगती पथावरती आहे. हो हो, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क इथे पाहायला मिळत नाहीये. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. पहा इथे फार मोठी पारितोषिक देखील जे येत आहेत आणि त्या पद्धतीने कामगिरी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फलंदाज देखील इथे आपण पाहतोय 7व्या क्रमांकाचा इथे बांध होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 7 फलंदाज इथे आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. 75 धावा. न्यू बॅटल. प्रसन्न शिंदे न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतोय.
प्रसन्न शिंदे न्यू बॅटल इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हो इथे आपण पाहिलंय पुन्हा एकदा विकेटचं पतन. लागोपाठचा दुसरा फलंदाज डगआउट्स मध्ये. शेवटच्या षटकामध्ये तडबा यांचं कौतुक करावं लागेल. अक्षरशः धावफलकाला स्पीड ब्रेकर नाही, स्पीड ब्रेकर लावलाय, ब्रेक लावलाय, डिस्क ब्रेक लावलाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. फक्त एक मोठा स्ट्रोक आला होता 4 धावा. त्यानंतर आपण पाहिलं इथे मात्र तडबा यांनी केलेली गोलंदाजी. आतापर्यंत शेवटच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स मिळवल्यात. डेथ ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट तन्मय इथे आपण पाहिले शेवटच्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॉलिंगचा नजराणा इथे पेश करतायत. देव पाटील मैदानाच्या आतमध्ये दीपक मैदानावरती येणार आहेत. दीपक येतात शेवटचं षटक आणि कदाचित शेवटचा बॉल इथे मात्र तन्मय यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. हो हलक्या बॉल फक्त ट्रॅव्हल केलाय. डीप लॉंगॉन मध्ये जाईल. फिल्डर तिचे वाडिश लॉंगॉनचा सिंगल तर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील इथे पूर्ण होतोय. 2 रन्स अगदी वेगाने पूर्ण होत आहेत. इनिंग देखील आपण पाहतोय इथे मात्र जी संपलेली आहे. फर्स्ट इनिंग संपते. धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना धीरेनभाई शाह स्पोर्ट्स संघाकडनं आपण पाहतोय अगदी 77 धावा धावफलकामध्ये आल्यात आणि 78 धावेंचं इथे टार्गेट इथे समोर असणार आहे. आणि सर्वांना सूचना असेल आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. काल एक उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळालं होतं. गौरव सरांचा मोबाईल काल हरवला होता, पण त्यांनीच घेतलेली मेहनत कामी आली आणि त्यांचा मोबाईल पुन्हा एकदा भेटला. आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. क्रिकेटचा आनंद घ्या. नेहरू नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. चौथा दिवस आहे. 77 ऑन स्कोअर बोर्ड्स. 78 धावा, 78 रन टू विन. 78 धावेंचं लक्ष इथे मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही कॅप्टनला विनंती की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. याच्यानंतरचा होणारा सामना कैलासवासी दिलीपजी वाडेकर
चला गणेश जाधव एस के सुपरस्टार एस के स्पोर्ट्स क्लब गणेश जाधव संघनायक आपल्यासोबत जुळले त्याचबरोबर कैलासवासी दिलीपजी वाडेकर यांचे संघनायक प्रथमेश गोसावी आपल्यासोबत जुळलेत. अनिल पवार आपल्यास विनंती की आपण नाणेफेकीचा कौल करायचंय. मान्यवर अनिलजी पवार यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्याचबरोबर लिटल जाधव हे देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत. हॅलो हॅलो हे डिस्कॉल हॅलो. प्रथम टॉस जिंकून तुमचा निर्णय काय असणार आहे? आम्ही पहिलं फलंदाजी करू. पहिलं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं फलंदाजी करताना किती धावा बनवायचा प्रयत्न असणार आहे तुमचा? 100 धावा बनवण्याचा प्रयत्न आम्ही करू. काल तुम्ही पाहिलं असेल पहिल्या दिवशी 120 झालेत, 121 झालेत, 106 झालेत. पण काल दुपारच्या नंतर 60-65 रन धावा बनवण्यासाठी पूर्ण संघर्ष करत होता संघ, म्हणजे टीम संघर्ष करत होती पहिल्या इनिंग मध्ये आणि त्याचा पाठलाग करताना देखील संघर्ष होत होता. काल इथं धावा बनत नव्हते तरी तुम्ही डिसिजन घेतलं कारण की जास्त करून इथं संघनायक टॉस जिंकून पहिले प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत नाही. पण पहिलं धावा बनवताना तुम्ही 100+ मदत कुठल्या फलंदाजावरती तुमचा विश्वास असणार जास्त? ॲक्च्युली आमचा नाना तर इंजर्ड झालाय. फहाद आहे, प्रणव काकडे, जयू साळवे, सूरज शिंदे, मी स्वतः आहे. आम्ही 4-5 जण आहे तर आम्ही 4-5 जण 100 रन करू. या प्लॅटफॉर्म बद्दल काय म्हणतात? हे नियोजन आज टुर्नामेंट आपण बघतात एकदम पूर्णपणे सक्सेसफुल होताना पाहायला भेटत, कमेंट येतात, चांगलं जर्सी वगैरे आहेत. या नियोजन बद्दल तुम्ही काय म्हणतात? जेव्हापासून मी इकडे क्रिकेट खेळतो तर तेव्हापासून ही पहिलीच टुर्नामेंट अशी ज्याचं आयोजन आणि नियोजन उत्कृष्टरित्या पार पाडले गेलेलं आहे. त्या राहुल भाऊ भोसले आणि वैशलताई घोडेकर यांच्या माध्यमातून आयोजक कमलेशदादा वाळके यांनी उत्कृष्ट असं नियोजन केले आणि त्यांच्या अंडर भरपूर असे नवीन खेळाडू जे आपल्या इथले त्यांना खेळायला भेटतं. ह्याचा मला खूप प्राऊड फील होतोय आणि उत्कृष्ट असं नियोजन आहे. थँक्यू. सोबत आपल्यासोबत होते गणेश जाधव. त्याचबरोबर आपण दुसऱ्या संघनायकाकडे जाणार आहोत. कैलासवासी दिलीपजी शंकर वाडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघनायक. प्रथमतः 2 दिवस झाले तुमचं आम्ही खूप कौतुक करतात. तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंगच केली असती. समोरचा संघाने टार्गेट माइंडसेटमध्ये सेट केलेलं आहे की आम्ही 100 धावा प्लस करणार आहोत. तुम्ही देखील एकदम प्रोफेशनल क्रिकेटर आहात, तुमच्यापाशी खूप मोठा अनुभव आहे. समोरच्या संघाला किती धावाच्या आत थांबवायचा प्रयत्न असणार आहे? समोरची टीम पण चांगली आहे. 10x बॉल आहे. मग आम्ही 70-80 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. तुमचा बॉलिंग पार्टनर कोण आहे सध्याला जर तुमच्या संघामध्ये जर पाहायला गेलं तर? मंदार वाजते, कृष्णा पवार आहे. आणि या 2 दिवस झाले मी वारंवार समालोचन करताना राहुल सर आणि मी तुमचं कौतुक करत होतो, दिलीप वर्मा आणि तुमचं. कारण की जेव्हा NPL आणि ओपन हाफमध्ये या दोघांमध्ये एक आपल्याला दिवशी खेळायचं होतं तर सर्वात पहिलं तुम्ही म्हणलं मी NPL खेळणार आहे. त्याचं रिझन काय सर? ॲक्च्युली आपल्या एरियामध्ये म्हणजे मला 6 ते 7 वर्ष झाले इकडे राहून आणि पहिल्यांदा एवढी मोठी स्पर्धा झाली आहे तर आपण आपल्या स्पर्धेत खेळलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी NPLलाच प्राधान्य दिलं. एवढे वर्ष तुम्ही सर्व क्रिकेट खेळात 7-8 वर्ष प्रोफेशनल क्रिकेट खेळतात. पण या ग्राउंडवरती हे टुर्नामेंट खेळायचा जो तुमचा अनुभव म्हणजे 2 दिवस झाले तुम्ही एक एक्साइट होतात की हे टुर्नामेंट मला खेळायचं. तर ह्या टुर्नामेंटबद्दल तुम्ही काय म्हणता? सगळ्यात पहिले तर टुर्नामेंटचं आयोजन म्हटलं तर 1 नंबर आयोजन व नियोजन आहे. असं वाटलं पण नव्हतं कोणाला की खरंच एवढी चांगली NPLची स्पर्धा होईल. पण अपेक्षेपेक्षा खूप भारी आयोजन नियोजन केले. तर आयोजकांना हार्दिक अभिनंदन त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. प्रथम SK स्पोर्ट्स क्लब शंकर भाऊ कदम स्पोर्ट्स क्लब या संघनायकाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलेला आहे समोरच्या संघाला गोलंदाजी करायचा. ऑल टू कम बॉक्स. ऐंशी धावाचा पाठला करताना मैदानाच्या आत फलंदाजी करताना दिलीप वर्मा, त्याच्या विरोधात त्याच्यासोबत जर पाहिलं गेलं तर हितेश तिवारी, 2 बॅटर मैदानाच्या आत. नितीन तिवारी
माफ करा, न्यू बॅटर मैदानाच्या नॉन स्ट्राईक वरती 2 पार्टनर मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला मिळाले. 2 चेंडूमध्ये 4 धावा, 1 फलंदाज बाद. इथं अजय पाटीलने इथं फलंदाज बाद केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, पण दुसऱ्याच चेंडूवरती प्रत्युत्तर देताना एक फलंदाज बाद करण्यात येत होतं. अशी 3 चेंडूवरती 3 षटकार जर दिलीप वर्माने खेचले तर लांडगे काका यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. काल पण पाहिलं असेल की सकाळच्या सत्रापासूनच प्रेक्षक इथं पूर्ण खेळाडूंवरती प्रेम करताना पाहायला भेटत, पारितोषिक लावताना पाहायला भेटत. स्ट्राईक वरती दिलीप वर्मा, आता गोलंदाजी मार्क वरती अजय पाटील. पहिला षटकार दिलीप वर्माच्या बॅट बदल या स्पर्धेबदला. पन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा खेळाडू एडमी ट्रॉफी मध्ये अर्धशतक 2 या फलंदाजांनी ठोकले होते. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये सध्याला याच्या बॅटबंद रन येताना पाहायला भेटत. पहिल्या चेंडूवरती खेचतोय दणदणीत षटकार लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. अभिजित भाऊ गोफन यांच्याकडनं देखील 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. पण दिलीप वर्मा यांची बॅटिंग तुम्ही या ठिकाणी पाहताय. खरं तर खूप अग्रेसिव्ह, खूप टॅलेंट क्रिकेट इथे तुम्हाला या ठिकाणी मात्र जे पाहायला मिळते. हो, खूप जबरदस्त बॉल. जितका जबरदस्त या अगोदरचं स्ट्रोक तुम्ही पाहिलात त्याच पद्धतीने अजय पाटील इथे मात्र बॉलिंग करतायत. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न दिलीप वर्मावरती खूप विश्वास आहे. दिलीप वर्मा यांचं क्रिकेट तुम्ही ओपन गटामध्ये देखील या अगोदर पाहिलं आणि आज देखील खऱ्या अर्थानं इथे मात्र एक चांगले क्रिकेट दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल, अगदी खराब बॉल होता, नो बॉल जाणार आहे थर्ड मॅन एरियामध्ये. बाउंड्री लाईन पार, धावा मिळतील 4 एकूण 5 धावा. स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी अगदी 5 धावेने पुढे पोहोचले. 15 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात. अजय पाटीलचा हा चेंडू खूप खराब होता, भीमर पाहायला मिळाला आणि त्यानंतर आता फ्री हिट. हो, याच बरोबर दिलीप वर्माचा ट्रेडमार्क बॉल येतोय बाउंड्री लाईन पार. पॅडल स्वीप, मॅग्निफिसंट स्ट्रोक, दिलीप वर्माचा ट्रेडमार्क रन षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक इथे तुम्हाला दिलीप वर्माचा पाहायला मिळाला. मला वाटतं टेक्निशियन गौरव सरला माझी विनंती असेल हा स्ट्रोक पुन्हा एकदा दाखवा. अगदी गोडघाटे गवला, त्यानंतर आपण पाहिलं प्रॉपर टायमिंग आणि हा स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. अगदी कृष्णा सातपुते यांची आठवण करून देणारा हा स्ट्रोक असेल आणि तुम्ही पाहताय खूप दर्जेदार कामगिरी दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून. पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये हा बॉल खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तेथे असेल, चेंडूला फील्ड करतोय. धावफलकामध्ये आपण पाहतोय पहिलं षटक संपतंय. पहिलं षटक संपत असताना 21 धावा, 42 बॉल आणि 57 ची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. पुढे एकदा हा स्ट्रोक खूप प्रेक्षणीय होता. अगदी 2 अँगल मध्ये तुम्हाला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. गुडघा टेकवला, त्यानंतर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. ताकद देखील खूप होती, खूप उंचीवरती, खूप जबरदस्त स्ट्रोक अगदी आपण पाहिला. प्रेक्षक गॅलरीमध्ये हा स्ट्रोक येताना तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिथे तुम्ही पाहताय दिलीप वर्मा इथे मात्र 6 धावा वसूल करतायत. षटक संपले गेले आणि याबरोबर आपण पाहिले 21 धावा आल्यात. रन रेट आपण पाहतोय अगदी 21 चा रन रेट आहे. 42 बॉल शिल्लक आहेत, 57 बनवायच्यात. तर षटक क्रमांक 2 मध्ये अमोल चौगुले बॉलिंग मार्क वरती आलेत. नितीन कुमार स्ट्रायकेट वरती आहेत. नितीन कुमार तिवारी हो हलक्या तड आणि याच बरोबर कट अँड बोल्ड. गोलंदाजाने स्वतःच्या गोलंदाजीवरती घेतलेला सुंदर कॅच. नितीन कुमार तिवारी इथे मात्र आउट होत आहेत.
आयात चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. तर न्यू बॅटल इथे आपण पाहतोय आयात चौधरी. आयात चौधरी न्यू बॅटल मैदानावरती. 41 बॉल 57 धावांची गरज. दिलीप वर्माने केलेल्या पहिल्या षटकामध्ये प्रचंड मोठं घनघाव युद्ध अर्थात फटकेबाजी तुम्ही पाहिली आहे आणि प्रेक्षकांची मनं जिंकलीत. खूप मोठे स्ट्रोक दिलीप वर्मांच्या बॅटमधनं तुम्ही पाहिलेत. न्यू बॅटल आयात चौधरी. अमोल चौगुले तयार असेल. स्विच हिट केलाय. स्विच हिट तिथे आपण पाहतोय फिल्डर कोण साइड असेल. डीप पॉइंट मध्ये बॉल बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4-4. आयात चौधरीच्या बॅटमधून आल्याबरोबर इथे मात्र हा 4 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. आल्याबरोबर खरं तर इतक्या कॉन्फिडन्सली स्विच हिट खेळणं हे मैदानावरती इतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही आल्याबरोबर एक चांगल्या पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आयात चौधरी यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. चौकार मैदानावरती आल्या. बाउंड्री आली आहे. धावफलक मात्र पुन्हा एकदा पुढे पोहोचते. स्कोरबोर्ड मध्ये हलकासा बदलाव. 21 आहेत. 21 रन 25 रन्स 25 आहेत. हो 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 पुन्हा एकदा आयात चौधरी ऑन फायर. आउट ऑफ द पार्क. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेल्या तोफेचा गोळा. चेरन षटकार 6 धावा. ताकद नजाकत पाहायला मिळतीये. आयात चौधरी इथे ऑन फायर होत आहेत. षटकार ठोकलाय. टिल्लू चौधरी मुजाहिद अर्थात आपण पाहतोय इथे टिल्लू आहेत. हो हो पुढा एकदा मोठं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र स्ट्रोक फसलाय. फिल्डर बॉल खाली आणि इथे तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज असेल बाद. तिसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय. एका बाजूला दिलीप वर्मा. पहिल्या षटकामध्ये दिलीप वर्माचा ट्रेलर तुम्ही पाहिलाय. 7 चेंडूमध्ये 16 पडवल्यात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 3 फलंदाज संघाने खर्च केलेत. 38 बॉल शिल्लक आहेत. 47 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. न्यू बॅटल मैदानावरती युवराज मैदानावरती येणार आहेत. 3 बॅट्समन आतापर्यंत एजाज 11 ह्या टीमने मात्र खर्च केलेत. यानंतर होणारी मॅच देखील खूप प्रेक्षणीय असेल. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अगदी शेवटचा दिवस इथे साखळी फेरीतील असेल. उद्या मात्र सेमीफायनल सुपर 6 त्याबरोबर फायनलचे मॅचेस तुम्हाला इथे पाहायला मिळेल. अर्थात नेहरू नगर प्रीमियर लीगचा मानकरी कोण यासाठी उद्या इथे मात्र तुम्हाला सुपर संडे मध्ये सुपर धमाका पाहायला मिळणार आहे. उद्या आपण जर पाहिलं एक्झिबिशन मॅच देखील इथे तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र पोलीस आमच्या पोलीस बांधवांची एक्झिबिशन मॅच इथे असेल. गरजू नागरिकांसाठी इथे ब्लँकेटचं वाटप देखील इथे केलं जाणार आहे. आणि या सर्व गोष्टी खऱ्या अर्थानं कमलेशभाऊ वाळके त्याचप्रमाणे आपण पाहतोय कार्यसम्राट नगरसेवक राहुलभाऊ भोसले, माजी महापौर डॉक्टर वैशाली घोडेकर या सर्वांच्या माध्यमातून इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळत आहेत. बॉलर रेडी असेल. अमोल हो याबरोबर हलक्या तर फक्त स्टेअर गेलाय. तिथे फिल्डर बॉल खाली. लागोपाठचा दुसरा फलंदाज. चौथा धक्का एजाज 11 ला. महाराष्ट्र पोलीस आणि उत्कृष्ट टेनिस बॉल क्रिकेटचे प्लेयर संदीप शेळके सर हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं देखील NPL नेहरू नगर प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती या आणि स्थानापन्न व्हा. तर अमोल चौगुले आपण पाहतोय मैदानावरती लागोपाठच्या 2 विकेट मिळवत आहेत. विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर हनुमंत शेठ कांबळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 31 धावा धावफलकामध्ये आहेत. 4 फलंदाज इथे आपण पाहतोय. लागोपाठचे 2 फलंदाज बाद झालेत.
चला बॅटल बॅटल, पटकन या, वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. ऑन हॅट्रिक बॉल, कशा पद्धतीने इथे मात्र कामगिरी मैदानावरती केली जाणार, हॅट्रिक पाहायला मिळणार का, याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. नाहीये नाहीये, कंटिन्यू करा. आणि बॅट्समनला सूचना असेल, आपण लाईव्ह करतोय. सेफ्टी गार्ड हे आतमध्ये यूज करू नका. ओहो, इथे पुन्हा एकदा पहा, बॉल हवेमध्ये, फिल्डर तिथे दूरवरती असेल, बॉल पर्यंत पोहोचतोय आणि त्याबरोबर धावा देखील मैदानाच्या आतमध्ये 2 येणार आहेत. विकेट हॅट्रिक घेण्याची संधी इथे होती. 2 षटकं संपली, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 आल्या, 36 बॉल शेवटचे बाकी आणि 44 धाव्यांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी एजाज 11 ह्या टीम समोर आव्हान. आपण पाहतोय उद्या खऱ्या अर्थानं एक्झिबिशन मॅच इथे आज उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. पिंपरी चिंचवड पोलीस आणि संत तुकाराम नगर पोलीस अर्थात आमच्या पोलीस बांधवांची मॅच देखील उद्या तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. राहुलभाऊ भोसले युवा मंच यांच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्वर्गीय लक्ष्मण तात्या भोसले यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय, स्वर्गीय लक्ष्मण तात्या भोसले यांच्या स्मरणार्थ चॅरिटेबल सामना अर्थात एक्झिबिशन मॅच इथे तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या गरजू या परिसरातील सर्व गरजू अशा नागरिकांसाठी मोफत ब्लँकेट वाटप देखील या ठिकाणी होणार आहे. धनराज सिंग चौधरी, अध्यक्ष मानवता हिताय सोशल फाउंडेशन, संचालक मानवता कमल सेवा छत्र वृद्धाश्रम श्री राजूभाऊ हिरवे आणि संचालक झुंज दिव्यांग संस्था, गरजूंसाठी आपण पाहतो इथे मोफत ब्लँकेट वाटप या ठिकाणी केले जाणार आहेत. आणि हे सर्व श्रेय राहुल भाऊ भोसले युवा मंच, त्याचप्रमाणे आपण पाहतोय महापौर डॉक्टर वैशालीताई घोडेकर, कमलेशदादा वाळके यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. एक खूप देखणा फटका तुम्हाला पाहायला मिळेल. डीप काऊ कॉर्नरच्या दिशेला एक प्रेक्षणीय फटका, चरण षटकार, 6 धावा, दिलीप वर्मा ऑन फायर. दिलीप वर्मा आज तुम्ही पाहता हे फक्त नाव नाहीये, तर आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती दिलीप वर्मा हे नाव आज वेगानं झळकताना तुम्हाला पाहायला मिळेल. हो हो, कॉट बिहाइंड साठी आपण पाहतोय मोठं अपील, पण इथे व्हाईट बॉल असेल. धावफलक एका धाब्याने मात्र पुढे पोहोचते. स्कोरकार्ड मध्ये हलकासा बदल. 41 आलेत, 35 बॉल 37 ची गरज. 35 चेंडू शिल्लक आहेत. मॅच जिंकण्यासाठी अजूनही 37 धावा इथे आवश्यक आहेत. 35 चेंडू 37. अशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती मात्र केली जाणार, याकडे देखील खूप सर्वांचं लक्ष असेल. 8 चेंडूमध्ये 22 धावांची इनिंग पूर्ण करणारा दिलीप वर्मा तुम्ही पाहताय. हो हो, स्विच हिट, बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला बॉल प्रेक्षकांच्या लॉट मध्ये पाठवला. ही ताकद आहे दिलीप वर्मा यांची. जबरदस्त स्ट्रोक, चरण 6 धावा. स्कोर कार्ड 47 धावा धावफलकामध्ये आल्यात. आणि दिलीप वर्मा जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत इथे एजाज 11 ही टीम विजयाच्या ट्रॅक वरती असेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पुन्हा एकदा पहा, स्विच हिटचा खूप जबरदस्त स्ट्रोक रिप्ले मध्ये तुम्ही पाहिलाय. ताकद होती, नजाकत होती, रिझल्ट इथे षटकार आलाय. सिंगल तर मध्ये दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि तो या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 2 धावेने धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय एजाज 11 49 49 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2.3 नंतर. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय खूप मोठी धावसंख्या
इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र त्या ठिकाणी एशियाची 11 टीमच्या माध्यमातून तुम्ही पाहताय 33 बॉल शिल्लक आहेत, 29 अजूनही बनवायच्यात. हो पुन्हा एकदा दिलीप वर्मा गुडघा टेक तमाशा देख. नेहरू नगर प्रीमियर लीगचा ट्रेडमार्क चरण षटकार 6 धावा. दिलीप वर्मानं जर सामना जिंकून दिला संघमालक एजाज भाई चौधरी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. हे पारितोषिक नाही तर ही कौतुकाची थाप आहे, ही शाबासकीची थाप आहे आणि आपल्या परिसरातील, आपल्या विभागातील, आपल्या संघातील खेळाडू इतका जबरदस्त परफॉर्मन्स देत आहेत. खऱ्या अर्थानं नेहरू नगर प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करण्यापाठीमागचा उद्देश इथे सफल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकामध्ये जिंकण्यासाठी अजूनही 32 बॉल 23 शिकत लागोपाठ इथे आपण पाहतोय काही मोठे फटके येत आहेत. दिलीप वर्मा तयार. हलक्यातनं फक्त स्टेअर केलाय. मिड विकेट एरियामध्ये बॉल येणार आहे. फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करेल. एक सिंगल तर मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील पूर्ण होतोय आणि याबरोबर 2 धावेने धावफलकामध्ये हलकासा बदल होणार आहे. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 57 धावा धावफलकामध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय 12 बॉल मध्ये 38 रनांची इनिंग पूर्ण करणारा दिलीप वर्मा ह्या इनिंगचं आकर्षण ठरलाय. 12 चेंडू 38 दिलीप वर्मा. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता, गती कमी होती, त्याला फक्त पिक केलंय, शरीरापासून वेगळे केलंय आणि इथे आपण पाहतोय सिंगल येणार. एक सेन्सिबल क्रिकेट दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. संयम काय असतो, मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. पण तुम्ही पाहताय चांगल्या बॉलचा सन्मान इथे मात्र केला जातोय. खराब बॉलवरती मोठे स्ट्रोक खेळले जातात आणि हे खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्ही केव्हाही मोठे फटके खेळू शकणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे संयम असणं हे फार गरजेचं आहे आणि तो संयम खऱ्या अर्थानं इथे आपण पाहतोय दिलीप वर्मा यांच्या इनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एजाज 11 58 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि हे पहा तिकडे छोटी मुलं पतंग उडवत आहेत मैदानाच्या बाहेर. पतंग उडवणारी छोटी मुलं, आपण मैदानाच्या बाहेर जा, आतमध्ये येऊ नका. तुमच्यासाठी सूचना असेल. तीस चेंडू आणि 20 ची गरज. स्ट्राईक वरती तन्मय तयार असतील. बॉलिंग मार्क वरती अजय पाटील आहेत. 30 बॉल अर्थात 5 षटक आणि 20 धाव्यांची गरज. फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय हा बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर तिथे असेल आणि त्याबरोबर एक चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळेल. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल येणार आहे. धावफलक आपण पाहतोय पुढे एक त्या ठिकाणी मात्र पुढे पोहोचतोय. स्कोरबोर्ड मध्ये हलकासा बदल होणार आहे. 60 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. दिलीप वर्मा पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती 14 बॉल मध्ये 41 धावांची एक महत्वपूर्ण इनिंग. 29 बॉल 18 ची गरज. दिलीप वर्मा ऑन फायर. दिलीप वर्माचा ट्रेडमार्क पुन्हा एकदा. बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार 6 धावा. धावफलक आपण पाहतोय पुढे एकदा पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहू शकता दिलीप वर्माचा हा स्ट्रोक पुन्हा एकदा इथे आपण पाहिलंय. खूप आक्रमकता ह्या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाली. खूप लांबवरचा षटकार इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं 2 ते 3 अर्धशतक ह्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चौथं पाहायला मिळणार का? हलक्यातनं पहा फक्त बॉल स्टेअर केला. एक सिंगल मैदानाच्या मध्ये येते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती इथे पूर्ण होतोय. 2 धावाने धावफलक पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिले इथे 68 धावा आल्यात तर 16 बॉल मध्ये 49. नॉट आउट दिलीप वर्मा इथे स्ट्राईक एंड वरती अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती इथे मात्र तुम्हाला दिलीप वर्मा जे पाहायला मिळत आहेत. 27 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि ही मॅच जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं 27 बॉल मध्ये 27 बॉल 10 धावींची आवश्यकता. स्विच हिट इथे आणि याच बरोबर स्पर्धेतील 4थं अर्धशतक ठोकतोय. नाव आहे दिलीप वर्मा.
बल्ला तो ऊपर उठाना पडेगा. क्या बढ़िया बल्लेबाजी, दर्जेदार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दिलीप वर्मा यांच्या माध्यमातून. 5वं अर्धशतक इथे आपण ह्या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न होताना पाहायला मिळतोय. दिलीप वर्मा खूप अग्रेसिव्ह होते, खूप दर्जेदार बॅटिंग. 17 बॉल मध्ये इथे मात्र 51 धावा, अर्धशतक ठोकलंय. निखिलेश चव्हाण या ठिकाणी संपर्क करा. निखिलेश चव्हाण पुढे एकदा डीप लॉंग ऑन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. फिल्डर तिथे फक्त दर्शक बनणार आहे आणि याच बरोबर बॉल पोहोचतोय आउट ऑफ द पार्क. चरण षटकार, 6 धावा. पंचवीस चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. दिलीप वर्मा वन हँड मॅच इथे आपल्या खिशामध्ये घेऊन येणारा बॅट्समन दिलीप वर्मा. आपण पाहिल्या बॉटिंग मध्ये देखील खूप दर्जेदार कामगिरी आणि बॉलिंग मध्ये देखील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं इथे मात्र आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती समीप घेऊन येणारा दिलीप वर्मा तुम्ही पाहताय. 18 चेंडू मध्ये 57, एक जबरदस्त इनिंग पेश केली. 25 चेंडू मध्ये 2ची गरज. फुलटॉस बॉल होता, अगदी लॉंग लेग एरिया मध्ये येतोय. सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती कोणताही नसेल. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं हलकासा बदल होतोय आणि याबरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 4 षटकं संपतायत. 77 आल्यात. शेवटची 24 बॉल आणि 1 धावेची गरज. हो, याबरोबर आपण पाहतोय इथे बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. 23 बॉल आणि 1 धावेची गरज. 23 बॉल रिक्वायर्ड 1 रन. 23 चेंडू मध्ये 1ची गरज. दिलीप वर्मा आणि याच बरोबर विनिंग मोमेंट, विनिंग स्ट्रोक दिलीप वर्मा.
चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देतोय आणि यानंतर होणारी मॅच तर रियाज भाई यांच्याकडनं आता जो परफॉर्मन्स इथे निक्सन सर यांच्या माध्यमातून एक सुंदर डान्स इथे पाहायला मिळाला त्यांसाठी 1000 रुपयांचं प्राइज येते. सामाजिक कार्यकर्ते अशोक मामा बनसोडे, SK स्पोर्ट्स क्लबचे संघमालक सन्माननीय शंकर भाऊ कदम, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. नेहरू नगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत. टाकळे भाऊ यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. चला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण इथे वितरित करतोय. चला अतिशय दर्जेदार परफॉर्मन्स, सर्वांना उत्साह आपल्या डान्सने इथे निर्माण झालाय. 1000 रुपयांचं प्राइज नेक्सन सरांसाठी. चेक हॅलो. त्याचबरोबर या परिसरामधले सामाजिक कार्यकर्ते अशोक मामा बनसोडे, त्याचबरोबर SK स्पोर्ट्स क्लबचे संघमालक शंकर भाऊ कदम, सागर भाऊ लष्करे, अशोक भाऊ टाकळे, आपल्यास विनंती की आपण Thank देखील you. मंचावरती यायचं, आपला देखील सन्मान होणार चला आहे. मॅन ऑफ द मॅच